पब्लिक कसे काय तम ओके माहिनी तर आज आहे ना आपला तुम्ही म्हणत असाल खूप दिवसानंतर आला भाऊ पण ठीक आहे असं समजतो मी खूप दिवसानंतर आलोय काय खूप दिवसानंतरच आलोय हे विषय नाही आणि तुम्ही बोलत असाल हे काय करतं यांना आपण टपरी टाकून दिली आहे चालवतोय मस्त आणि दुसरा शिकार घरी गेलाय डब्बा घ्यायला कशाला गेलाय डब्बा घ्यायला गेलाय आणि तो येईल थोड्या वेळाने आणि तो रजिस्टर झालाय आज तुम्हाला आपण स्टेप बाय स्टेप दाखवतो की काय करणार आहे काय नाही तुमच्यासाठी पण गुड न्यूज आहे असं नाही तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतो असं नाही सांगणार आज चाललोय कुठं काय करणार आहे सगळं सांगू तुम्हाला तसं काही विषय नाही आणि तुम्ही बघा आणि यांची टपरी दाखवतो तुम्हाला यांची टपरी मस्त आहे दोघं भाऊ चालवतात आणि ठीक आहे आणि તમને 1% दाखवू છું नवीन 1% आहे 9% दाखवतो તમને अद्या काय पर्सन गाडी गाडी आंबा आणि हमारा तेरा बॉस आणि पब्लिक काहीतरी चार आता जे ते भाऊ होता ना ते त्यांना म्हणजे आपल्याला मामाचे मित्र आहे आणि त्यांचं ऑफिस आहे यांच्या मागे ते आपल्याला ओळखतात चांगले मामाची खूप मैत्री चांगली आहे त्यांच्यासोबत तर त्यांना आपलं ते आपल्याला इज्जत दिलं तेच खूप आहे आणि ते कोण सांगेल ते आताचे बॉस कोण आहेत ते सांग बस लई मोठे बॉस आहेत आणि ते हे बघा आता त्यांचं ते पैसे घेतलं होता हे त्यांच्या गाडीचं पंक्चर काढून दिलेलं ना आता त्याच्यामुळे आपले त्यांचं चांगले आहे त्याच्यामुळे नाही पण पैसे वगैरे नाही घेत होतो पण आपल्या भाऊनी घेतले नव्हतं पण दिले त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरने ठीक आहे एक आपल्या पलीकडचे एक दुकान लागले आता रसाची आधी काही नव्हतं रसवंती आता आम्ही मामा चाललाय तिकडं आम्ही जाणार आहे दोघं नाही हे जाणार इथं मामा आणि मी जाणार आहे आणि कुठं जाणार आहे ते सांगतो तुम्हाला ते एक सस्पेन्स ब्लॉग आहे आपला सस्पेन्स ब्लॉग ए मामा आम्ही दोघं जाणार आहे आपला ब्लॉग सस्पेन्स ब्लॉग आहे त्याच्यामुळे आणि खूप दिवसानंतर म्हणजे आलो ना तर असं थोडं वाटलं पाहिजे ना की भाऊ मिस ठिकाणा करायला पण आज थोडस एक ट्रेलर आहे पिक्चर और बाकी है ब्रो पिक्चर बताने का नहीं सस्पेंस है ब्रो अपन बताएंगे नहीं वो अभी बहुत दिन के बाद ये अपना खुशी का दिन आया है इसके लिए मैं ब्लॉग बना रहा हूँ और ऐसा मेरा एक बहुत दिन ऐसे दिमाग में था कि अपने को ये दिन पे ब्लॉग बनाने का है इसके लिए थोड़ा और तुम बोल रहे होगे ये कौन सी भाषा बोल रहा है अपन ऐसे ही बोलते उसका कोई ये नहीं मराठी बोलते हिंदी बोलते और कन्नड़ नहीं जमता ब्रो अपने को वो कुछ भी मत बोल कन्नड़ नहीं जमता है चलो अभी थोड़ी देर में थोड़ा मामा आएगा तब बनाएंगे थोड़ा मिलेंगे थोड़ी देर में तो गाइस आया हमारा मामाचं आणि हम कुछ तो करने जा रहे हैं वो अपन बाद में बताएंगे वो थोड़ा सा वो सस्पेंस ब्लॉग बनाओ आपण कुठं जाणार आहे ते काय सांगणार नाही आताच थोडंसं आणि हे पण ब्लॉगर आहे आणि हे त्याचा एक साईड बिझनेस चालू आहे चला आता निघतोय गाडीवरनं आम्ही टू व्हीलरवर आपण जमीन तुटलेले माणसं आता थोडंसं उठलोय चला भेटू थोड्या वेळाने हाय पब्लिक कसे काय तुम्ही बरे आहे ना बरेच असणार काय विषय नाही आणि आम्ही आलोय बघा हे बघा महिंद्रा शोरूममध्ये
हेच आपला सस्पेन्स होता. आता अजून सस्पेन्स असा आहे की आपण गाडी बुक करणार आहे, पण कोणती करणार आहे ते तुम्हाला नंतर सांगणार आहे. आता काही सांगणार नाही. फक्त हे बघा, आम्ही आता पैसे वगैरे सगळे अमाऊंट वगैरे भरणार आहे. एक नोट आमची थोडीशी डुप्लिकेट आहे, ते आम्ही मध्ये टाकतोय आणि 500ची नोट आम्ही आमच्या खिशात घालणार. असा विषय. 500च काढ मामा फक्त. हे बघा 1.5 लाख रुपये, 3 लाख रुपये ना मामा, 3 लाख रुपये भरायचे कॅश आणि 2 लाख रुपये चकनी. हे आपला असा विषय. हे महिंद्राचं शोरूम. आता आपण गाडी घेणार आहे कोणती तुम्ही सांगा कमेंटमध्ये, कोणती घेणार आहे काय ते. तर काही लोकांना माहिती असेल कोणती गाडी घेणार आहे, पण ते ज्या लोकांना माहिती नाही आहे त्या लोकांना डायरेक्ट धप्पा देणार आपण. थांबा जरा मामा, कोणती गाडी घ्यायची आपल्याला सस्पेन्स मध्ये ठेवलेले आपण, कारण की मजा यायला पाहिजे ना. मजा, जिंदगी मजा के लिए सब कर रहे आपण. आता चाललंय मग, चल मग. आता ते तर व्हिडिओ काढायचाच आपल्याला नंतर, त्याचा काय विषय नाही. पण आता सांगा कोणती गाडी घेणार सांगा बघा. चला आता नंतर भेटू थोड्या वेळाने. मध्ये जातोय आम्ही, पैसे वगैरे भरताना काढतो थोडंसं आणि चला बाय बाय. युनियन बँकमधून EMI जाणार. रक्कम भरण्यासाठी चाललोय आता. रक्कम भरणार आहे 1.5 लाख कॅश आणि 1.5 लाख चेकचा अजून ये नाही. काढ मग तो थांबा जरा, पैसे काढतो आम्ही 2 मिनटं. कॅश किती मामा? 2 लाख ना. फर्स्ट वेळच चला पैसे भरतो आम्ही. 4 एकत्र वेळानंतर 4 आम्ही आधी मागत होतो चहा आणा आणि आता आम्ही चाललो तेव्हा चहा आणतो. गाडी बुकिंग झाली आहे. गाडी बुकिंग म्हणजे आता कधी पण घेऊ शकतो मामा. तुझा खिस्सा नीट कर मागणं. पैसे गेले त्याच्यावर, ते पैसे आपल्या बाहेर दिसतंय सगळं. हे घ्या चावी, लॉक काढा फक्त. चला गाडी आपण कधी पण केव्हा पण घेऊ शकतो. आता तुम्ही फक्त सांगा कमेंटमध्ये की गाडी कोणती असेल आपली. बघा कोणती गाडी आहे आपली याच्यामधलीच आहे, पण एका लाईनने लागलेली आहे, एका लाईनने. मामा कोणती गाडी आपली सांगू नंतर सांगणार सगळ्यांना पब्लिक. आता आपलं पैसे बिसे सगळे झालेत. आता ते लोक म्हणतात की तुम्ही उद्या पण गाडी घेऊ शकतो, पण आपण गाडी कधी घेणार आहे मामा? चांगल्या दिवशी म्हणजे 25-26च्या नंतर. असं काही तसं काही नाही, पण आपलं किक मामाला किक बसल्यावर आहे. किक बसली ती गाडी आपल्या घराच्या समोर. कोणती गाडी ते सांगू तुम्हाला निवांत. चला आता आम्ही निघालेलो आपल्या घरी. चला भेटू जेव्हा गाडी घ्यायला येणार आहे तेव्हा. चला बाय बाय. चला काका येऊ का? हे आपलं महिंद्राचं शोरूम. चला पब्लिक भेटू तुम्हाला. बाय बाय.